मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 63. हो गुम हो जाना रे, डूब जाना रे, मुझको डूब जाना रे. गारवा होता पण ऊब होती मिठीची. निसरडही होतं पण साथ होती मजबूत हातांची. ओठ थरथरत होते पण गुजगोष्ट होती डोळ्यांची. मेघा, वॉटरफॉल में अंघोळ देखा, मेरी विश पूरी हो गई. राजीव, मी काही तुमच्यासोबत भिजायला आलेले नाही. हाँ, अब यूं ही नाराज होने की एक्टिंग मत कीजिए. यू आर एन्जॉइंग मेरी बाहों में. गप्प बसा, आता नाईलाज आहे ना. एवढ्याशा खडकावर मी दुसरीकडे कुठे जाणार. मग काय, उभी आहे तुमच्या मिठीत. खडकावर आपटून अंगावर येणारे तुषार, गार वार, ओलिती अंग, बिलगुनी अनुभवती प्रेमाची ऊब. राजीव, काय करताय. त्याच्या कमरेवर फिरवलेल्या बोटांनी शहारा तिप्पट. बस थोडीशी बदमाशी. हसत होता खट्याळ, तिचं अजूनच जवळ येणं एन्जॉय करत. आता काय नवीन डोक्यात. डोळे किलकिले करतच पाहिलं त्याच्याकडे. वैसे तो इन गुलाबी पंखड़ियों का रस चखना है हमें, पर यहाँ तो सब जगह खड़े हैं पहरेदार. ओठांकडे बघतच हतबल उसासा. राजीव, तुमचे मनसुबे समजतात आम्हाला, पण ते इथे होणे अशक्य. मुद्दाम ओठांची मोहक हालचाल करत अजूनच चिडवणं. मेरी बदमाश तितली, रात को देखता हूं आप कहाँ जाओगे भागकर. डोळ्यांनी आव्हान दिलंच. राजीव, रात्रीची वाट तर मीही पाहते आहे. हलकसं हसूनच नजर झुकवली. ओ हो जान, क्या बात. मिश्किल भुवया नाचवल्या. अय, यही पे रहने का इरादा है क्या भाभीजी. रिधिमाच्या हाकेने दोघेही दचकले. आजूबाजूस पाहिलं तर धबधब्याखाली फक्त ते दोघेच. सर्वच जण हळूहळू काठाकडे परतू लागलेले. हो, आधी मेघाला यायचं नव्हतं, आता इथून निघायचं नाहीये काय भाऊजी. मधुराचंही खिदळणं. मिठीतून तिला सोडवत ओशाळला तो आणि त्याच्यापासून दूर होत कावरी बावरी ती. सर्वजण पुढे. मुलींना नीट हात धरून काठावर नेणारे सारंग आणि विशाल. दोनही जोडपी एकमेकांच्या आधाराने चालत होती. आणि पुन्हा एकदा सगळ्यात मागे हे दोघेच. कुणाचेच लक्ष मागे नाही. संधीचा योग्य फायदा घेत हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले त्याने आणि तिने दिलेला फटकाही खाऊन घेतला. धबधब्यातील गोड क्षण मनात साठवत आज तो मनात गुणगुणत होता. हलकी सी बूंदों में, लहरों की गूंजों में गुम हो जाना रे, डूब जाना रे, मुझको डूब जाना रे, तेरे पास आना रे, मुझको डूब जाना रे. पाण्यात खेळून भूक लागलेली कडकडून आणि निसर्गाच्या रिसॉर्टमधून येणारा घमघमाट. आर्याचं नाक ओढतच अंदाज घेणं. दादीजी, चिकन केलंय. धपकन चेअरवर बसलीच आनंदाने. अजून दुसरं हवंच काय. धबधब्यात खेळायला मिळालं आणि आता मस्त आवडीची खादाडी. हा, आजीने बनवाया, खास हम सबके लिए. मम्मीजींनी कौतुकाने आईच्या पाठीवर हात ठेवला. आता काल माझ्या आवडीचा व्हेज मेनू झाला ना, आज तुमच्या आवडीचं. आईचंही हसतच सांगणं. आपल्या एकटीसाठी सगळ्यांनी कुठे तिन्ही वेळ व्हेजच खायचं. त्यातून मुलीच्या सासरकडची मंडळी, त्यांच्या आवडीला मान द्यायला हवाच ना. हाच सर्व विचार करून किचनच्या इन्चार्ज शारदा काकींना सकाळीच सांगून ठेवलेलं, आज खास चिकन बनवा. थँक्स आई, इट्स डिलिशियस. चिकन खाऊन तृप्त झालेला जावई आणि मेघा हसत होती गालातच. आई, हमारे साथ तू भी बदल गई. अपने वेज के साथ हमारे अहो का फेवरेट नॉनवेज भी. राजीवन आर्या असे जेवत आहेत जणू वर्षानुवर्षीचे उपाशी.
अहो आयपॅड द्या ना. जेवून कॉटेजमध्ये परतलेल्या त्याच्या मागून तीही आलीच. धबधब्यातून आल्यावर तडक जेवायला बसलेले. ओले कपडे वाटेत चालतानाच सुकलेले. पण आता रीतसर अंघोळ करणे आवश्यक होते. मुलींना आवरायला आजी आजोबांच्या रूमकडे पाठवले तिने. आयपॅड अभी क्यों? कपाळाला आठ्याच आठ्या. मेघा, आप मेरे पीछे आए, मुझे लगा कुछ रुमानी प्लान है. अहो एका मेलला रिप्लाय करायचा आहे, छोटासा रिपोर्ट रिव्ह्यू करून. तो देत नाही तर तिनेच आयपॅडची बॅग उघडली. मेरा है. बॅगच काढून घेतली तिच्या हातून. अहो हा काय बालिशपणा, थोडा वेळ द्या ना, काय कायमचा नको आहे. त्याने पाठी लपवलेल्या बॅगला हातात घ्यायची धडपड. युसेज चार्जेस देणे पडेंगे. खट्याळ हसू त्याच्या डोळ्यात. आणि ही काय समजायचं ते समजली. अच्छा, युसेज चार्जेस का? राहू दे मग, मी कबीरचा आयपॅड घेते. मान झटकतच वळली होती की हात धरून अडवलं. घ्या. सोपवला हातात आयपॅड. सो स्वीट. नाकाचा शेंडा ओढतच बसली बेडवर अन आयपॅड सुरू. त्यानंतरही 1-2 वाक्य बोलला तो, पण हिच्या कानावरून पार. ती बेडवर कामात रममाण अन तो हिरमुसून गेला अंघोळीला. छान आहेत ना सारंगच्या घरचे? त्याच्या दाट केसातूनच हळुवारपणे बोटं फिरत होती. मिटल्या डोळ्यांनीच त्याचं उत्तर. निसर्गमधील शेवटची रात्र सोबत घालवण्यास आजही निवडलेला तोच नदी काठचा पार. ती बसलेली पायाची घडी घालून अन तो निजलेला कुशीत डोकं ठेवून. गप्पा सुरू होत्या सारंगच्या कुटुंबाबद्दल. दुपारचं जेवण, त्यानंतर यावरून पुन्हा आयुर्वेदिक रोपांच्या बागेत फेरफटका, नदीत गळ टाकून पकडलेले छोटे छोटे मासे, आणि मग सगळ्यात शेवटी संध्याकाळी चहासाठी सारंगच्या घरी आमंत्रण. दिवस सुंदररित्या पार पडला. आणि आता दिवसाची गोड सांगता करण्यास याहून छान कोणते ठिकाण? तो, ती आणि नदीचा काठ. विचारांनी सर्वच छान आधुनिक वाटले. मुंबईची नोकरी सोडून इथे असा युनिक व्यवसाय करण्याचा सारंगचा निर्णय तसा जगावेगळाच, पण कुटुंबाची साथ आहे हे खूप महत्वाचे. येस मेघा, फैमिली सपोर्ट इज इम्पॉर्टंट. हमारे पास भी तो सपोर्टिव एंड समझदार फैमिली है. म्हणून तर आज आपण इथे आहे, एक दुसरे के साथ. तिच्या नाजूक बोटांशी खेळतच डोळे उघडले त्याने. त्यासाठीच तर आईबाबांना थँक्स. आज दोन्ही नाती त्यांना त्रास देणार आहेत. हसली खुदकन. सारंगच्या घरून चहा पोहे गप्पा करून परतताना 7:30-8 झालेच. दिवसभर बागडून दोघीही पेंगुळलेल्या. आणि मग आजीच घेऊन गेली त्यांना झोपायला त्यांच्या कॉटेजमध्ये. दुपारीच जिया आर्यासाठी कॉटेजमध्ये छोटासा बेड मागवून घेतलेला. लेक आणि जावयाला आजची रात्र तरी निवांतपणे झोपता यावे म्हणून. तर लेक आणि जावई कोझी कॉटेज सोडून रात्र घालवत होते नदी किनारे. नहीं, पर कभी कभी सोचता हूँ कि अगर हम दोनों में से एक फैमिली भी ये शादी के लिए मना करती तो, आई मीन अगर आई बाबा बोलते हमें पंजाबी जावई नको, तो हम क्या करते? हसतच बोलत होता, पण नुसत्या विचारानेच काळजात तिच्या कळ. लग्न झालं आहे, जीवाला कुशीत आहे, तरीही जर तो आयुष्यात नसता तर काय, हा विचारही सहन होईना. छे हो, आता हे काय डिस्कशन नवीन? झालंय ना लग्न, आहोत सोबत, नका ना असा काही विचार करू. कळकळून विनंती. आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून गालावर थोपटतच शांत केलं तिला. अरे जान, मजाक था, बट जस्ट थिंक, अगर ऐसा होता तो आप प्यार के खातिर मुझसे शादी करती या मना कर देती? एकटक रोखून पाहतच विचारलं तिला. गुंतागुंतीचा जटिल प्रश्न. आई बाबा की राजीव, कोणाला निवडलं असतं? प्यार के खातिर? पण तुम्ही कुठे मला आधी सांगितलं की तुमचं माझ्यावर प्रेम आहे? ओठ दाबून हसतच त्याच्या ट्रिकी प्रश्नाचं उत्तर प्रश्नानेच. ओ, तो आपको भी वो टिपिकल प्रपोजल चाहिए था, रिंग, कैंडल लाइट डिनर एंड ऑल?
अच्छा, बरीच तयारी केलेली वाटतं. मग का नाही केलं प्रपोज? आज तीही थट्टेच्या मूडमध्ये. हळूच गाल ओढला त्याचा. मैं तैयारी करके क्या फायदा? तुम्ही कुठे येणार? मैं पूछता रहता और आप हमेशा मना कर देती. झोपूनच खांदे उडवले त्याने आणि तिच्या हसण्याच्या खळखळाटाने शांततेचा भंग. सॉरी हा, तुमचे प्रपोजल प्लॅन्स फ्लॉप केल्याबद्दल. झुकूनच हसत कपाळी ओठ टेकवतच माफी मागितली. आपके भगवान को ही मेरी दया आ गई. जिया आर्या के रूप में हमारी शादी करवाने आ गए और शादी हो गई, वरना हम अभी भी रात को फोन पे बातें करते रहते. लग्नापूर्वीचे दिवस आठवले दोघांनाही. रात्रीचा फोन कॉल मस्त होता. पण त्या कॉलची ही मजा होती ना, जिया आर्या झोपायची वाट बघणं आणि मग मस्त तासभर गप्पा. ती रमली पुन्हा त्या आठवणीत. नो, दिस इज बेस्ट. आपकी गोद में सोना. तिच्या मोकळ्या केसांना स्वतःच्या चेहऱ्यावर फिरवतच खुश. हो, हे बेस्ट आहे. मला नाही जायचं उद्या घरी. हिरमुसली अगदी जियासारखंच. ठीक है, यही रह जाते हैं निसर्ग में हमेशा के लिए. तिचा नाराज चेहरा बघवेना. कसं शक्य आहे? खूप सारी कामं खोळंबलीत. आपलं जग मुंबईत. ती कामं तशीच सोडून इथे मन लागणारच नाही. थोड्या वेळापूर्वीचे स्वतःचे मत स्वतःच खोडून काढले. येस, प्रायोरिटीज कॉलिंग. तोही हसला कसनुस. तिच्या सोबतचे हे निवांत 2 दिवस आता पुन्हा कधी मिळायचे? आपण पुन्हा यायचं ना? अजिजीनेच विचारलं आणि त्याने मान डोलवतच दिलेला होकार. या कहीं और भी जा सकते हैं हम दोनों. मोठ्या पॉजनंतर जोडलेले 2 शब्द बरंच काही सुचवत होते. फक्त आपण दोघे? नजर चोरतच विचारलं. हां, बस हम दोनों.